जय महाराष्ट्र. हॅलो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र ताई, नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय, काय तुम्हाला आम्ही काय धमकी काय दिली हो? काय काय आम्ही काय तुम्हाला धमकी वगैरे काय दिली का म्हणलं? रात्री कॉल केला अजून कोण एक जण लाईन वरती आहे? लाईव्ह नाही तुम्ही? नाही, कॉल कसा आहे ना, कॉल होल्ड वर ठेवलेला आणि नंतर पुन्हा तो रिट्रीव्ह केलेला ते कळतं मला. एवढी शिकलेली तर आहे मी, तुमच्यासारखी अडाणी नाहीये. तुम्ही फोन एकदा स्पीकरवरतून काढा किंवा ज्यांच्यासोबत कॉल कॉन्फरन्स केलाय तो काढा. आणि तुम्ही सातत्याने काय मगाशी फोन केलात आणि मगाशी फोन करून काय केलात, गाणं लावलात. हा, मला एक मिनिट ऐकून घ्या ना. तुम्ही फोन स्पीकरवरतून काढा. अगोदर आधी फोन स्पीकरवरतून काढा. 1000 लोकांना बोलायला लावता का तुम्ही? काय कोणाला बोलायला लावलं मी? नाही, माझं बोलणं 1000 लोकांना तुम्ही ऐकायला लावता का म्हटलं? नाही, बिलकुल नाही ना. पण मी काय तुम्हाला काय बोललो का? वेळ वगैरे कालच्या कॉल तुम्ही तुम्ही जो कॉल मी जेव्हा तो सोशल मीडियावरती टाकला तेव्हा त्या कॉलवरती सुरुवातीला काय होतं की तुम्हाला काय होईल, त्रास होईल. त्रास होणार असं बोललेलं नाही. तुम्ही आणखी ते रेकॉर्डिंग चेक करा ना. बरं, तुम्ही आता मला फोन कशासाठी केलाय ते सांगा. एवढंच केलाय की फोन तुम्ही जे टाकले का नाही तुम्ही? हा, हॅलो. तुम्ही जे टाकले ते मी समजा मी काय तुम्हाला काय याच्यामध्ये तुम्हाला धमकी दिली किंवा तुमच्या ते मला युट्यूबला वगैरे येत आहेत ना? येत असतील. हा, मग तुम्हाला धमकी दिली. तुम्ही अगोदर फोन स्पीकरवरतून काढा. तुमचा आवाज जो घुमतोय ना, तुमचा कालचा आवाज आणि आजचा आवाज कळत नाहीये. तुम्ही इतर कोणाला तरी बोलायला देत असाल किंवा तुमच्या फोनवरून दुसरं कोणीतरी बोलत असेल. तुम्ही एकदा माझा कॉल होल्डवर ठेवतात, नंतर रिट्रीव्ह केलात. पुन्हा आता अजून आवाज वेगळाच येतो आहे. पुन्हा आता जर अशाच हे सगळं तुम्हाला खेळायचं असेल तर मी रिकामीच आहे बघा. रात्रभर मी तुमच्याशी बोलत बसेल. सांगा काय करायचंय? बोला तुम्ही. बरोबर आहे, पण मी तुमचं जे ऐका नाही, तुम्ही जे म्हणलं ना मला धमकी दिली, मी त्याच्यामध्ये तुमचा उद्देश धमकी देण्याचाच होता ना. तुम्ही एका खुण्याचा बरं एक सांगा, ऐका. तुम्ही तुमचा उद्देश तोच होता की मला धमकी देण्याचा. तुम्ही तुमच्या कॉलच्या स्टार्टिंगला काय आहे, काही तशा पोस्ट काउंट करायला त्रास होईल ना असंच बोलला होतात ना तुम्ही? त्रास होईल नाही असं म्हणलेलं मी. काय म्हणलं, समाजामध्ये दुफळी निर्माण होती. समाजात दुफळी निर्माण. भाऊ मला एक सांगा, ऐका. तुम्ही काल मला काय म्हटलात, तुम्ही भाजपचे तालुका सरचिटणीस आहात असं म्हटलात, बरोबर आहे? एक मिनिट ऐकून घ्या मी काय म्हणतो. तुम्ही काल काय म्हटला होतात मला की मी बाप्पा खाडे भाजपचा तालुका सरचिटणीस बोलतोय असं तुम्ही म्हटलात. मग तुम्ही बाप्पा खाडे भाजपचा तालुका सरचिटणीस आहात तर तुमच्याच भाजपचा संतोष देशमुख यांना इतकं मारून 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 त्यांचा खून केला. तुमच्यामध्ये माणुसकी जिवंत आहे की माणुसकी तुमच्यातली मेली? जेव्हा त्या संतोष देशमुखने पाणी 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 मागितलं तेव्हा त्या वाल्मिक कराडच्या माणसाने जे आज जेलमध्ये आहे त्या लोकांनी म्हणजे मूत्र विसर्जित केलं त्या माणसाचे. म्हणजे मला लघवी म्हणेल एकदम गावठी भाषेमध्ये, त्याच्या तोंडामध्ये लघवी केली. तो तुमचा भाजपचा सरपंच असून सुद्धा तुमच्या पंकजा मुंडेचा ज्या माणसांनी सत्कार केला, तुमच्या पंकजा मुंडेचं ज्या माणसांनी काम केलं, तुमच्या नमिता मुंडेचं ज्या माणसांनी काम केलं, तुमच्या सगळ्या भाजपच्या लोकांचं ज्या माणसांनी काम केलं, त्या माणसाला एवढं निर्घुणपणे ते म्हणजे मारलं त्या संतोष देशमुखला. आम्ही तुमच्या पक्षाचे नसताना सुद्धा आम्ही माणूस म्हणून जर त्याच्यावरती मागच्या 1.5 महिना झाला आम्ही त्याच्यावरती आवाज उठवतोय, तर आम्ही आवाज उठवतो म्हणून तुम्ही तुमची जात प्रिय म्हणून तुम्ही एका आरोपीचं तुम्ही समर्थन करण्यासाठी किंवा तुम्ही जातीमध्ये दुफळी निर्माण करण्याचा म्हणून तुम्ही फोन करताय. तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्हाला शरम वाटत नाही का? आणि पुन्हा अजून तुम्ही आज मला फोन केलात. ऐकून तर घ्या ना तुम्ही. आम्ही जातीचे वगैरे कुठलंही समर्थन करत नाही. काल तुम्ही काय म्हटलात? वाल्मिक अण्णानं 200 पोरीचं लग्न केलं. तुमच्या अण्णांनी काय लोकांच्या शेतामध्ये जाऊन नांगर धरून काय पोरींचे लग्न केले नसेल? याची त्याची खंडणी मागूनच त्यांनी लग्न केली असेल. मला बोलायला लावू नका. काल मी तुम्हाला प्रेमाने बोलत होते, आताही मी तुम्हाला प्रेमानेच बोलते. जर तुम्हाला माझं संतोष देशमुखला ज्या पद्धतीनं मारलं
आणि ते सगळं बघून जे आमचं रक्त खवळलेलं आहे, जे आम्ही शांत करण्याचा प्रयत्न करतोय, पण जर तुमच्या अशा फोननी आमचं पुन्हा जर रक्त उफाळून येत असेल तर तुम्हाला उफाळलेल्या रक्ताच्या त्या म्हणजे अग्नीसारखंच तुम्हाला ऐकायला मिळेल. तर तुम्ही ठरवा, तुम्हाला तुम्ही सातत्याने फोन करणार मला, तुम्ही माझ्याकडून ऐकून घेणार आणि तुमचे कॉल सगळ्या सोशल मीडियावरती टाकणार, हे पाहिजे का तुम्हाला? सोशल मीडियावरती लोक तुम्हाला घाण बोलणार, हे सगळं तुम्हाला पाहिजे का? नाही ना, बोलू दे ना. आता बोलणार घाण तर बोलले त्याची ना, पहिलेच बोलले ते ना घाण. मग तुम्हाला लाज वाटली नाही का तुम्ही मला फोन करायला? हे तुमचे संस्कार आहेत का की तुम्ही एकतर तुमच्यामध्ये थोडीशी तरी माणूस की तुम्ही इतके निर्लज्ज माणसं आहात का? याच्यासाठी तुम्हाला भाजपचं सरकार पाहिजे होतं का की एखाद्या माणसाचा खून पचवण्यासाठी किंवा त्या खुनावरती किंवा एखाद्या माणसाचा खून पचवण्यासाठी तुम्हाला सरकार हवं होतं का? एखाद्या माणसाचा त्या आरोपींची तुम्ही बाजू घेण्यासाठी तुम्ही हे केलात का? कुठच्या आरोपीची बाजू घेतली आम्ही? कुठच्या आरोपीची बाजू घेतली? आरोपी आहे म्हणूनच तो आज जेलमध्ये आहे ना, वाल्मिक कराड. आरोपीला फाशी. काल मी त्याचं नाव घेतलं होतं, मी आज तुम्हाला त्याचं नाव घेते. तुम्ही मला फोन करायचा नाही, पुन्हा मी सांगतेय. नाहीतर तुम्ही मला सातत्याने फोन करताय, तुम्ही मला मानसिक त्रास देताय, तुम्ही माझी मानसिक छळवणूक करताय. म्हणून मी तुमच्याबद्दल पोलीस तक्रार करेल आणि तुमच्या देवेंद्र फडणवीसने जर पोलीस तक्रार घेतली नाही तर मी देवेंद्र फडणवीसच्या दारामध्ये ठाण मांडून बसेल. आणि हे सुद्धा मी कॉल रेकॉर्डिंग तुमचा अख्ख्या सोशल मीडियावरती टाकते की तुम्ही कशा पद्धतीनं सातत्याने फोन करताय आणि मगाशी फोन केलात आणि गाण लावताय. काय गाण लावला की ना सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला, हे गाणं तुम्ही मगाशी लावला होता. मी तुमचा फोन कट केला मगाशी. तुम्ही असं नका ना, समजा तुम्ही काय आम्ही काय काय कोणाच्या बापाचा महाराष्ट्र आहे का हा की कोणी पण उठायचं, एखाद्या माणसाचा जीव घ्यायचा आणि वरतून तुम्ही एखाद्या आरोपीचं तुम्ही समर्थन करायचं? तुमच्या बापाचं पण काही ठेवी ठेवले का अशी? तुम्ही असं बोलू नका. आम्ही काय कसं बोलू नका? कसं बोलू नका सांग ना, कसं बोलू नका? मला थोडीशी लाज वाटली. तो संतोष देशमुख तुमचाच माणूस होता, तो तुमच्याच पक्षाचा होता. तुम्हाला लाज वाटली नाही का? काल तुम्ही सुरेश धसला आम्ही निवडून दिले म्हणून तुम्ही तोंड वर करून म्हणत होता. काय बोलता तुम्ही? काय बोलता? मला इथून पुढे फोन करत असताना विचार करून फोन करायचा, नाही तर असेच तुमचे वाभाडे काढले जातील. असेच तुमच्या धनंजय मुंडेचे, तुमच्या देवेंद्र फडणवीसचे असेच वाभाडे काढले जातील. मला विचार करून फोन करायचा. विचार करून मग तुम्ही काय पण पोस्ट करणार? करणार. मला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणारा हा देश आहे. हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हे केलेलं आहे. तुम्हाला तुमच्या तुमच्या बापाने तुम्हाला अधिकार दिलेला की कोणाचा तरी खून करायचा आणि त्याचं तुम्ही असं त्याचं समर्थन करायचं त्या आरोपीचं? समर्थन करत नाही. म्हणून तर काल त्या वाल्याचं म्हणून तर तू काल त्या वाल्याची, मी तुला आतापर्यंत आहोजाव करत होते, म्हणून तर काल तू त्या वाल्याची बाजू घेत तू हे केला होतास ना, फोन केला होतास मला. आणि पुन्हा आता माझं तू रक्त खवळलास. त्या संतोष देशमुखला ज्या पद्धतीनं मारलं, जे आमचं सगळ्यांचं रक्त जे थंड होतंय, ते तुम्ही लोक असं आम्हाला फोन करून तुम्ही आमचं रक्त गरम करताय. आणि करा, हे जे बोलताय करा तुम्ही. हो, तू मान्य कर तुझी चूक आहे तर. अरे तुझा तो वाल्मिक कराड किती चांगला आहे, किती धुतल्या तांदळाचा आहे, तो किती समाज कार्य करणार आहे, हे सुरेश धसांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे चालेल. मला इथून पुढे जर फोन आला तर मी डायरेक्ट देवेंद्र फडणवीसच्या घरी जाईल. मग मी तुला आता सांगते. ठीक आहे चालेल. ठेवा फोन.